एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा. चला तर आज आपण पाहणार आहोत इरा सेक्शन्स. एकूण इरा सेक्शन्स आहेत 50. बघून घ्या, इथे सेक्शन्स 50 आहेत. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत इरा सेक्शन नंबर 1. तर पहिल्यांदा हे एरो डाऊन करून घ्यायचं. त्यानंतर खाली येईल हे एक एरो डाऊन करून घ्यायचं. त्यानंतर हे आहे ऑरेंज कलरचं. मी आता सोडवलेलं आहे म्हणून तुम्हाला वेलकम टू MSCIT. तुम्हाला ग्रीन दिसेल. तुमचे इरा सेक्शन नंबर 1 स्टार्ट केल्यानंतर हे ऑरेंज कलर असेल. हे 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. हे संपूर्ण बघून झाल्यानंतर हे ग्रीन होईल. त्यानंतर खाली सगळे ग्रीन करत जायचे. त्यानंतर खाली एरो डाऊन करत जायचे. जसं एरो येते तसं सगळं एरो डाऊन करत जायचे. बेसिक कम्प्युटर इथे एक एरो आहे, डाऊन करत जायचे. सगळे एरो डाऊन केल्यानंतर खाली कंटेंट येते ते ग्रीन करत जायचे. त्यानंतर आहे टेस्ट युअर नॉलेज, एरो डाऊन करायचं. त्यानंतर खाली आहे चेक नॉलेज, क्लिक करून स्टार्ट करून घ्यायचं. हे तुमचं फर्स्ट अटेम्प्ट असेल, स्टार्ट करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामधलं क्वेश्चन आहे फिजिकली पार्ट ऑफ कम्प्युटर दॅट यू कॅन सी अँड टच ऑर कलेक्टिव्हिटी कॉल्ड ॲज. ह्याचा आन्सर आहे सेकंड, हार्डवेअर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे अ पर्पज ऑफ एन डॅश डॅश इज टू ऑर्गनाइज अँड कंट्रोल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर सो दॅट द कम्प्युटर स्मार्टफोन बिहेव्स इन अन इफिशियंट वे. ह्याचा आन्सर आहे तिसरं नंबरचं ऑपरेटिंग सिस्टीम. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर एंड एक्झाम येईल, त्याला यस करून घ्यायचं. त्यानंतर इथे तुमचं स्कोअर दाखवेल. तुम्ही जर करेक्ट आन्सरला क्लिक केला असेल तर इथे तुमचे स्कोअर छान दाखवेल. त्यानंतर खाली सगळे ग्रीन करत जायचे तसेच आणि एरोला डाऊन करत जायचे. त्यानंतर इथे खाली एक आहे चेक नॉलेज, क्लिक करून स्टार्ट करून घ्यायचे. इथे तुमचे फर्स्ट अटेम्प्ट असेल. त्यानंतर पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द फीचर इन गुगल लेन्स दॅट ट्रान्सलेट टेक्स्ट फ्रॉम इमेजेस. ह्याचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन. क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन गुगल लेन्स असिस्टंट इन सॉल्विंग मॅथ प्रॉब्लेम बाय युझिंग. ह्याचा आन्सर आहे फर्स्ट AI पॉवर्ड एज्युकेशन स्कॅनर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्यायचं. त्यानंतर खाली तसेच एरो डाऊन करत जायचे. त्यानंतर इथे एक चेक नॉलेज आहे, स्टार्ट करून घ्यायचं. अटेम्प्ट स्टार्ट करा. त्यानंतर आहे फर्स्ट क्वेश्चन हाऊ डज ChatGPT हेल्प इन कंटेंट जनरेशन. त्याचा आहे सेकंड नंबर क्वेश्चन आन्सर इट जनरेट वुमेन लाईक टेक्स्ट. हे सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन व्हाय इज ChatGPT वाईडली युज्ड फॉर आन्सरिंग क्वेश्चन. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे चौथा नंबरचं इट प्रोव्हाइड युअर AI जनरेट रिस्पॉन्स बेस्ड ऑन ट्रेनिंग डाटा. याला सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर एंड एक्झाम येईल, यस करून घ्यायचं. त्यानंतर खाली एरो येते तसेच डाऊन करून घ्यायचे. Well स्मार्ट done. टायपिंग स्किल्स एरो डाऊन Now करून that you घ्यायचं. know about the different parts of a computer, सगळे एरो डाऊन करत जायचे. तसेच तुम्ही जे काय सोडले असेल तर तसेच ग्रीन करत जायचे खाली कंटेंट मध्ये. त्यानंतर टेस्ट युअर नॉलेज हे पण एरो डाऊन करायचे. खाली इथे एक आहे चेक नॉलेज, क्लिक करून स्टार्ट करून घ्यायचा अटेम्प्ट.
त्याचं फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ यू विश टू अरेंज द ओपन टास्क विंडोज विच ऑफ दिस ऑप्शन विल यू यूज. त्याचा आन्सर आहे सेकंड. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, वेअर विल यू प्लग इन द हेडफोन टू लिसन टू द ऑडिओ ऑन युअर कम्प्युटर. त्याचा आन्सर आहे सेकंड नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर तिसरा क्वेश्चन, विच ऑफ दिस डिव्हाइस विल यू यूज लिसन टू साऊंड अँड म्युझिक ऑन युअर कम्प्युटर. त्याचा आन्सर आहे फर्स्ट. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर आहे फोर्थ क्वेश्चन, अँड डॅश डॅश डिटरमाइन्स विच कम्प्युटर रिसोर्स विल यू युटिलाइज्ड फॉर सॉल्विंग विच प्रॉब्लेम अँड द ऑर्डर इन विच दे विल बी युज्ड. याचा आन्सर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, द डेस्कटॉप कन्सिस्ट ऑफ 3 मेन पार्ट्स. याचा आन्सर आहे चौथा नंबरचं, आयकॉन, वॉलपेपर अँड टास्क बार. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर एंड एक्झाम येईल, याला येस करून घ्यायचं. त्यानंतर खाली ॲरोज येते तर ॲरोला डाऊन करत जायचे. त्यानंतर खाली सगळे कंटेंट दिसतील तुम्हाला जसं ॲरो डाऊन करत जातो. MSCIT ची जी बुक आहे ती आपल्याला ई बुकच्या फॉर्ममध्ये मिळते आणि MSCIT ई बुक वापरायसाठी 2. त्यानंतर येईल तुम्हाला इथे खाली व्हॉट इज सेक्शन कंप्रेशन. Session completion tests are book सेक्शन based. कंप्लीशन टेक्स्टला क्लिक करायचं. त्यानंतर आहे स्टार्ट अटेम्प्ट. इथे 10 क्वेश्चन आहेत. त्या पहिला क्वेश्चन आहे, युअर टीचर वॉन्ट्स टू कीप स्टुडंट मार्क अँड अटेंडन्स इन ऑन प्लेस, व्हॉट सिस्टम इज युजफुल. ह्याचा आन्सर आहे फर्स्ट, इन्फॉर्मेशन सिस्टीम दॅट वर्क लाईक अ डिजिटल रजिस्टर. सिलेक्ट करून सबमिट करून घ्या. 7 नेक्स्ट. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, यू यूज युअर फोन टू सर्च सायन्स टॉपिक अँड सेंड इट युअर फ्रेंड ऑन व्हॉट्सअप, व्हॉट हेल्प यू डू दिस. याचा आन्सर आहे थर्ड नंबर, सॉफ्टवेअर, इंटरनेट अँड डिजिटल टूल्स टुगेदर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर आहे 3 क्वेश्चन, व्हाय डू यू पीपल से दॅट IT इज इम्पॉर्टंट इन डेली लाईफ. ह्याचा आन्सर आहे थर्ड नंबर, इट हेल्प अस लर्न, टाक, स्टोअर अँड शेअर इन्फॉर्मेशन युझिंग डिजिटल टूल्स. सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, विच ॲक्टिव्हिटी शो दॅट IT इज युज्ड इन स्कूल लर्निंग. ह्याचा आन्सर आहे थर्ड नंबर, टीचर युझिंग गुगल मीट फॉर ऑनलाईन क्लासेस. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर 5वा नंबर क्वेश्चन, यू अँड युअर फ्रेंड यू बोथ आर वर्किंग ऑन द सेम फाईल इन युअर प्रोजेक्ट ॲट द सेम टाइम फ्रॉम युअर ओन होमेन्स, हाऊ इज इट पॉसिबल. याचा आन्सर आहे थर्ड नंबर, क्लाउड कम्प्युटिंग दॅट हेल्प शेअरिंग अँड एडिटिंग ऑनलाईन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्यायचं आन्सर. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन, युअर फ्रेंड सेज कम्प्युटर सायन्स अँड IT आर सेम, व्हॉट विल यू एक्सप्लेन. याचा आन्सर आहे सेकंड, CS मेक सॉफ्टवेअर IT यूज इट टू डू वर्क. त्यानंतर सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन, युअर टीचर इज युझिंग PowerPoint ऑफ एक्सप्लेनिंग लेसन, व्हॉट टाईप ऑफ सॉफ्टवेअर इज इट. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड नंबर, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर फॉर शोईंग स्लाइड्स. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर आहे, व्हॉट हॅपन्स वेन यू गिव्ह अ प्रिंट कमांड फ्रॉम युअर कम्प्युटर. याचा आन्सर आहे फोर्थ याचा आन्सर आहे फोर्थ नंबर, इट सेंड्स द फाईल टू प्रिंटर फॉर अ प्रिंटिंग आउटपुट. त्यानंतर 7 नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम इन युअर कम्प्युटर. याचा आन्सर आहे थर्ड नंबर, इट हेल्प्स हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर वर्क टुगेदर प्रॉपरली. सिलेक्ट करून घ्यायचं. 7 नेक्स्ट करायचं. त्यानंतर आहे लास्ट क्वेश्चन,
You enter your name in the exam form using keyboard. What type of device is it? त्याचा आहे 3 नंबर इनपुट डिव्हाइस. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्यायचं. त्यानंतर सगळे क्वेश्चन आन्सर झाल्यानंतर एंड एक्झाम येईल. प्लेस करून घ्या. त्यानंतर इथे तुमचे स्कोअर दाखवेल. तुम्ही जर बरोबर आन्सर करेक्ट राईट असलेलं क्लिक केला असेल तर तुम्हाला स्कोअर छान भेटेल. त्यानंतर खाली सगळे ग्रीन करत जायचं. हे सगळे ग्रीन झाल्यानंतर तुमचं इरा सेक्शन पाहून घ्या. सगळे ग्रीन करून इरा सेक्शन नंबर 1 इथं बाजूला सगळं ग्रीन झालेलं दिसेल तुम्हाला. हे ग्रीन असेल तर तुमचं इरा सेक्शन नंबर 1 कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या.